शिवाय परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला गोष्ट 61वी। बादशहाने एक पोपट पाळला होता। तो पोपट बादशहाचा इतका आवडता होता की या पोपटाच्या खाण्यापिण्यात जर कोणी हेळसांड केली व त्यामुळे तो मेला तर ती बातमी सांगणाऱ्याचे मी डोके उडवीन असे त्याने आपल्या नोकरांना बजावले होते। पण त्याबरोबर त्या नोकरांना बादशहाने अशीही ताकीद देऊन ठेवली होती की आपल्या या पोपटाची तब्येत थोडी जरी बिघडली तरी त्या गोष्टीची आपल्याला लगेच वर्दी मिळाली पाहिजे। कर्मधर्म संयोगाने एके दिवशी बादशहाचा पोपट एकाएकी मेला। सर्व नोकर आता मोठ्या काळजीत पडली। पोपट मेला ही गोष्ट बादशहाला कळवावी तर ती गोष्ट कळविणाऱ्याचे तो डोके उडविणार, बरे न कळवावी तर त्याबद्दलही सर्व नोकरांना काहीतरी जबर शिक्षा भोगावी लागणार। त्यांना या अडचणीतून कसा मार्ग काढावा हे कळेना। शेवटी त्या सर्वांनी बिरबलाची गाठ घेतली व काहीतरी युक्ती योजून या संकटातून आपल्याला पार पाडण्याची त्यांनी त्याला विनंती केली। तेव्हा त्या नोकरास निर्धास्त राहण्यास सांगून बिरबल बादशहाकडे गेला व घाबऱ्या आवाजाने म्हणाला, सरकार, आपला राघू। यावर बादशहाने दचकून विचारले, काय मेला की काय? बिरबलने उत्तर दिले, छे, तसे कसे म्हणेन मी, पण सरकार, आपल्या राघूने आकाशाकडे तोंड केले असून त्याची चोच वाचली आहे। त्याने आपल्या पंखांची व पायाची हालचाल करणे अजिबात बंद केले आहे। हे ऐकून बादशाह म्हणाला, अरे, एवढे सगळे सांगण्यापेक्षा मेला असे का सांगत नाहीस? छे सरकार, आपण पाहिजे तर तसे म्हणा, पण मला तर वाटते की तो तपस्व्याप्रमाणे ध्यान करीत असावा। पाहिजे तर सरकारनेच येऊन त्यास एकदा पाहावे व काय ते ठरवावे। बिरबलाचे शब्द ऐकून बादशहाला या गोष्टीचे मोठे गूढ वाटले व तो बिरबलाबरोबर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ गेला। पिंजरात पोपटाची झालेली अवस्था पाहताच बादशाह रागावून बिरबलला म्हणाला, बिरबल, तू स्वतःला एवढा शहाणा म्हणवितोस आणि राघू मेला ही साधी गोष्टही तुला कळत नाही, याला काय म्हणावे? सरकार, ही साधी गोष्ट न कळण्या इतका मी निर्बुद्ध आहे, म्हणूनच मी आज बचावलो। जर ती मला कळली असती तर आपल्याकडे मी बोलून दाखविली असती व मी आज माझ्या जीवास मुकलो असतो। बिरबलाचे हे खुबीचे उत्तर ऐकून राघू मेला ही बातमी आणणाऱ्याचे मी डोके उडवीन अशी आपण सर्वांना ताकीद दिली होती, या गोष्टीची बादशहाला आठवण झाली। अशा प्रसंगी बिरबलने दाखविलेल्या चतुरपणाबद्दल तो त्याच्यावर खुश झाला। श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय।